मी ॲडव्होकेट ओवेस पेचकर, मूळचा चिपळूणचा आणि चिपळूण फ्लड अफेक्टेड पर्सन म्हणून मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. आत्ता रिसेंटली झालेला महापूर महाप्रलय या संदर्भात जो चिपळूणमध्ये आलेला आणि चिपळूणमध्ये लोकांची अवस्था जी बिकट झाली आणि पूर्ण जे शहर याला उद्ध्वस्त केलेलं आहे चिपळूण महापुरानं, या संदर्भात मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत आपण महत्त्वाचं कोणाला आपण याच्यात पार्टी केलेली आहे हे लोकांना समोर यावं. सर्वात पहिले ॲज आपल्या राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री यांचा डिपार्टमेंट, त्याच्यानंतर जे केंद्राचा जलशक्ती डिपार्टमेंट, त्याच्यानंतर वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट युनिट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मग अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, त्याच्यानंतर प्लॅनिंग डिपार्टमेंट, त्याच्यानंतर सॉईल वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, एन्व्हायरमेंटल क्लायमेट चेंज डिपार्टमेंट, रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, द गार्डियन मिनिस्टर आपले रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, ऑफिस ऑफ प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी महाजनको, द एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जिल्हा कलेक्टर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अँड चीफ ऑफिसर चिपळूण म्युनिसिपल काउन्सिल. तर सर्वात पहिले आपण हे आपला चिपळूणची जी वस्तुस्थिती आहे ती कोर्टासमोर आणून दिलेली आहे की चिपळूणमध्ये पूर हे नेहमीच्या वस्तुस्थिती असते. दरवर्ष पूर येतच असतो आपल्या चिपळूणमध्ये, पण आत्ता जो झालेला आहे तो महाप्रलय अक्षरशः सर्व घरांना नुकसान करून गेलेला आहे. तर चिपळूणमध्ये हा एक आपला मध्यवर्ती भाग आहे कोकणातला आणि वाशिष्ठी नदीचा जो स्रोत आहे तो फक्त आणि फक्त कोयना धरण आणि 15 गाव. जसा गंगोत्री आहे गंगेचा तसा आपला काही स्पेशल हे नाही आहे. तर एक महत्त्वाचा जो स्रोत आहे तो कोलकेवाडी धरणच आहे. हे मी कोर्टासमोर दाखवून दिले. देअर आफ्टर याच्यामध्ये पूरची ज्या त्या दिवशी पूर झालं त्याचे मी फोटोग्राफ्स कोर्टासमोर आणून दिलं की कसे फोटोग्राफ्स लोकांची अवस्था बिकट झाली. आपण अपरांत हॉस्पिटलचा जो फोटोग्राफ्स पाहिलं की वरती बस चढली, त्याचेच शिवनदीमध्ये ट्रक्स पडलेले होते. ते फोटोज पाहून कोर्टाला खरोखरच खूप सिरियस विषय वाटला. त्याच्यानंतर पाणी गेल्यानंतर रिसाईड झाल्यानंतर चिखलचं साम्राज्य पसरलेला आणि तो चिखलचं साम्राज्य का पसरतोय आपल्या कोकणात संदर्भात, तो हा विषय खूप महत्त्वाचा आहे की लँडस्लाईड्स होत आहेत आपल्या कोकणातील. लँडस्लाईड्स का होत आहेत? कारण जंगलतोड होतोय. जंगलतोडीमुळे लँडस्लाईड्स वाढलेले आहेत आणि पाणी सकट हा चिखलचं साम्राज्य सर्वांच्या घरी आलेलं आहे. देअर आफ्टर हे जर झालं तर लोकल प्रशासनचं काय काम आहे? लोकल प्रशासनचं डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 प्रमाणे सेक्शन 30-31 ह्याच्याकडे डिस्ट्रिक्ट प्लॅन असतो. या डिस्ट्रिक्ट प्लॅनमध्ये त्या डिस्ट्रिक्टमध्ये होणारा डिझास्टर्स, जे होणारे लोकल डिझास्टर्स त्याला हे करायला त्याला अजेंडाप्रमाणे त्या लोकल डिझास्टर्सप्रमाणे तशी रिहॅबिलिटेशन रिलीफ ऑपरेशन वर्कसाठी डिस्ट्रिक्ट प्लॅन बनवायला लागतो. की जसं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डेफिनेटली हा पूर सर्व इथेच राजापूर, खेड, चिपळूण इथे संगमेश्वर नेहमीच असतो. त्यासाठी डिस्ट्रिक्ट प्लॅन कधी बनवलेला नाही आहे. कधी काही मीटिंग्स तशी काय दरवर्ष होत नाहीत. हे मी कोर्टासमोर आणून दिले आणि लॉ काय बोलतो की डिझास्टर मॅनेजमेंट काय बोलतो ते मी कोर्टासमोर आणून दिलेलं आहे. त्याच्यासोबत मी सजेशन्सही केलेलं आहे. मी फक्त आरोप केलेला नाही आहे की असं झालं नाही म्हणून ह्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा, असं करा, तसं करा. मी सजेशन्सही दिलेलं आहे. मी याच्यावरती खूप रिसर्च केलं. मी एक ही जनहित याचिका दाखल केलेली आहे. ही रिट पिटिशन नाही आहे. हा माझा पर्सनल विषय किंवा हा पर्सनल वाद कोणाच्या विरोधात तसं नाही आहे. हा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे. याच्यात पब्लिकांचा सहभाग खूप आहे. स्पेशली आनेराव साहेब आणि रामशेठ काका हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. एक जेन्युइन व्यक्ती आपल्या चिपळूणचे आहेत आणि त्यांच्यासोबत ग्लोबल चिपळूण आणि अजून आपल्या इकडचे खूप चांगले लोक आहेत. त्यांच्याकडून हेल्प घेऊन मी ही याचिका दाखल केलेली आहे. आणि लीगल पॉईंट्स ऑफ व्ह्यूवरती सुद्धा मी त्याच्यावरती रिसर्च करून आणि आत्तापर्यंत काय काय झालेले आहेत
ते वस्तुस्थिती कोर्टासमोर आणून दिलेली आहे. तर कोयना धरणाचा हा पाणी कोलकेवाडीमध्ये येतो. हा टप्पा कोलकेवाडी जनरेशन प्लांटच्या प्रमाणे आहे. त्यांच्यामध्ये महाजेनको आणि इरिगेशन डिपार्टमेंटचा कुठेतरी कॉर्डिनेशन नाही आहे आणि पाणी हे एकच फक्त गेट्स उघडले, फ्लड्स गेट उघडले कोलकेवाडी धरणाचे आणि पाणी सोडून जातात, हा तर तसा विषय नाहीच आहे. त्याच्यामध्ये टनल्सच्या मार्फत सुद्धा पाणी वाशिष्ठी नदीमध्ये येऊ शकतो. त्यांच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत जर पाणी सोडायचे तर हे म्हणतात की गेट उघडले नाही, पाणी टाकलं नाही, तसं नाही, तर पण त्याच्यामध्ये टनल्सच्या मार्फत सुद्धा पाणी येऊ शकतात. तर मी कोर्टात ते दाखवून दिलं. त्याच्यामध्ये लोकल प्रशासनाला आणि आपल्या केंद्र आणि लोकल प्रशासनाला मी काय सजेशन्स केलेत की फोपली ते कालुस्तापर्यंत जो रेमिडियल ग्राउंड्स आहेत त्याच्यामध्ये आपण ड्रेजिंग आणि गाळ काढणं जे आपण म्हणतो की मड स्लज तो अक्षरशः आणि मकिंग हे पडलेलं आहे तिथे आणि त्याच्यामुळं जी रुंदी आहे वाशिष्ठी नदीची ती कमी झालेली आहे. तर त्याच्यामध्ये जर प्रॉपर रिव्हर बेड्सला डीपनिंग केलं आणि मध्ये बेट आणि आयलँडसुद्धा खूप झालेले आहेत, त्यांनी जर अवस्था त्यांची तिथे गरज नसेल तर आपलं एन्व्हायरमेंटला वाचून त्याला आपण काढता येईल का, तर ते केंद्र त्याच्यामध्ये खूप मोठी भूमिका घडवू शकेल, कारण जलशक्ती डिपार्टमेंट त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल असतो. त्याच्यानंतर जो भीमासिना लिंक लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट जोड कलावा जो आहे उजनी डॅममध्ये सोलापूरमध्ये, तसा तुम्ही कोलकेवाडी कोयनाचा जर आपण वापर केला आणि पाणी लिफ्ट करून जिथे घाटावर असो किंवा आमच्या कोकणावर असो, जसं रिसेंटली मला वाटतं आपल्या आमदार साहेबांनी सुद्धा ते केलेलं आहे आणि ते प्रस्ताव ठेवलेला आहे की सावड्या साईडला आणि तिथे कामत्या साईडला पाणीची कमतरता आहे, तिथे तुम्ही डायव्हर्ट करा. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जर सोलापूर साईडला होऊ शकतो तर आपल्या कोकणासाठी का नाही. तर तो पाणीचा चांगला वापर, कारण तो वेस्टच जातोय आणि पाणी हा स्वच्छ पाणी आहे आणि तो समुद्राच्या खाऱ्या पाणीत जाऊन अरबी समुद्रात भेटतो आणि तो पाणी आपण चांगल्या कामासाठी वापरू शकतो. तर एक एक्झाम्पल मी जोड कलावाचा दिलेला आहे आणि MIDCsमध्ये आणि जिथे मोठमोठे शहर आहेत तिथे जर वळवता येईल पाणी तर त्याचा फायदा सर्वांना भेटेल. आणि महत्त्वाचा भाग मग केंद्र सरकारला सुद्धा केलेला आहे की डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट हे पर्टिक्युलरली आपल्या चिपळूण म्युन्सिपल काउन्सिल्स आणि काउन्सिल्समध्ये सुद्धा असावं. फक्त जिल्हा मर्यादित नको, तिथे काउन्सिल्समध्ये सुद्धा असावं आणि ब्लॉक लेवलवरती रेस्क्यू टीम वॉर्ड्स लेवलवरती सुद्धा व्हायला पाहिजे. कारण जर पाणी दुसऱ्या साईडला आणि रेस्क्यू बोट्स दुसऱ्या साईडला आहेत तर ते लोकांपर्यंत पोचणं खूप कठीण असतो. तर ते एक ब्लॉक लेवल किंवा डिव्हिजन लेवल एक शहरासाठी तसं बनवून घ्या तर ते बरं राहील. आपला चिपळूण हा एक मध्यवर्ती भाग आहे. मग जर पाहिलं तर नॅशनल हायवेपासून सुद्धा आणि इथून जर घाटावर जायचं आहे कराड मार्गसुद्धा, तर तो एक मध्यवर्ती भाग आहे. तर चिपळूणमध्ये NDRF SDRF याची एक बटालियन तुम्ही सेट करा, कारण आता ऑलरेडी चिपळूण पोलीस स्टेशनच्या साईडला पण खूप मोठं इमारती वगैरे डेव्हलपमेंट झाले. त्या साईडमध्ये जर NDRF आणि SDRF करता येईल तर त्या संदर्भात सुद्धा सरकारनं त्याच्यावरती विचार करावं. मग ड्रेजिंग हा पूर्ण कालुस्त्यापर्यंत व्हायला पाहिजे, ते मी दोघे सरकारला तसं विनंती केलेली आहे. आणि जसं आपण या विषयावरती इथे पंढरपूर साईडला जर आपण पाहिलं की बोट्स हे लोकांच्या बोट्स दिलेली आहे स्कीम्समध्ये सरकारने आणि त्या बोट्समार्फत तिथे जेव्हा पंढरपूरला जे टुरिझम पिलग्रिमेज टुरिझमसाठी येतात ते पंढरपूर शहरात त्या नदीमध्ये सुद्धा फिरतात आणि जेव्हा गरज लागते फ्लडसाठी तेव्हाही वापर होऊ शकतो. तसाही सेम आपल्या कालुस्ता इट्स अ बॅक वॉटर. कालुस्ता हे बॅकवॉटरसारखं आहे. लोक म्हणतात की आपला कोकण कॅलिफोर्नियासारखा व्हावा, असे खूप आपले लोक पॉलिटिशियन्स येऊन गेले, त्यांनी कॅलिफोर्नियाशी कम्पेअर केलं. पण कोकण इटसेल्फ इज अ ब्रँड. आम्हाला कोणाशी कम्पॅरिझन करायची गरज नाही आहे. जर कोकणाला प्रॉपर डेव्हलप केलं तर कोकणाच्या इथेच डेव्हलपमेंट हे लोकांच्यासाठी सुद्धा होईल आणि लोकांच्या पूरस्थिती रेस्क्यूसाठी सुद्धा होऊन जाईल. तर ते बोट्स गव्हर्नमेंटनं स्कीम्स लेवलवरती लोकल व्यक्तींना जर दिलं
तर ते इथे आम्ही बॅकवॉटर सफारी वगैरे जसं ऑलरेडी ग्लोबल चिपळूण करत आहे त्या मोठ्या प्रमाणे आम्ही करू शकतो आणि लोकांचं डेलीचा एक बिझनेससुद्धा वाढून जाईल, टुरिझमसुद्धा वाढून जाईल. हे मी कोर्टासमोर केलं नाही. गाडगिल रिपोर्ट इकॉलॉजी एक्सपर्ट आहेत, त्यांनीसुद्धा गाडगिल कमिटीमध्ये सांगितलेले आहेत, तेही त्याचे रिकमेंडेशन्स कोर्टासमोर यावे. मग डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जे आहेत ते फेल झालेले होती की पूर येणार आहे, पाऊस जोरात आहे, तर तुम्ही तिथून हलवलात का नाही कोविड पेशंट्सला? कारण आता सर्वांकडे मारामारी होतीच कोविडचे संदर्भात. पेशंटला वाचवायसाठी खूप काही प्रयत्न सरकार करतच आहे, त्याला आम्ही डेफिनेटली एक्सेप्ट करतो आहे. पण लोकल प्रशासनाने त्या कोविड पेशंट्सला पहिले काळा हलवलं. पाणी आल्यानंतर आणि त्यानंतर पाणी गेला, मग त्यानंतर लोकांनी मदत करून बाहेर पाडलेले आणि त्याच्यामध्ये 8 लोकांचा जीव गेलेला आहे. त्याच्यासाठी प्रपोजल केलेला आहे की 4 लाखाची मदत निधी गव्हर्नमेंट असिस्टन्स भेटावं. ते आतापर्यंत असंच कुठेतरी फाईलमध्ये धूळ चाटतं आहे. त्याच्या संदर्भात मी कोर्टाला हे केलं की याच्यामध्ये स्टेटस रिपोर्ट मागून त्या 8 पेशंट्सच्या परिवाराला 4 लाखाची मदत प्रपोजल दिलेली आहे, ती लवकरात लवकर देण्यात यावी. महत्त्वाचे जे प्रेयर्स आहेत ती तुमच्या समोर ठेवतो. पहिला की या संदर्भात जे लोक आहेत त्या संदर्भात आपण डायरेक्टली कोणाच्या विरोधात आरोप करणं ही थोडं चुकीचं आहे. पण आपण प्रायमा फेसी जिथे आपल्याला दिसतोय केस, प्रायमा फेसी पुरावा दिसतोय की हे त्यांचा हात आहे, तर त्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन व्हावं. जसं फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट FIR आपण देतो पोलिसाकडे की असं घडलेलं आहे, क्राईम घडलेलं आहे, हे डेफिनेटली पब्लिकांचं नुकसान झालेलं आहे एवढं आपल्या चिपळूणकरांचं आणि लोकांच्या हानी, प्रॉपर्टी सर्व काय झालेलं आहे. तर ते IPCमध्ये जेव्हा प्रक्रिया आहे की आपण FIRच्या मार्फत पोलिसाला अप्रोच करू शकतो, पण हे सर्व अधिकारी जे आपण त्यांच्या विरोधात जे धाव घेतलेले आहे हे छोटे अधिकारी नाही आहेत, हे मोठे अधिकारी आहेत. तर त्यांच्या विरोधात कोर्ट प्रणाली हीच करू शकते. तर मी एक FIR मार्फत, जसं FIR आपण करतो तसं एक कोर्टाला मी निवेदन केलेलं आहे की याच्यात इन्व्हेस्टिगेशन व्हावं प्रॉपरली. आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे समोर येईल की जर हाय लेवल कमिटी हायकोर्टाने त्याच्यावरती जर बनवली विथ मॉनिटरिंग ऑफ दी हायकोर्ट अँड दी रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ दी हायकोर्ट, रिटायर्ड जस्टिस ऑफ दी हायकोर्ट, तर त्याच्यामध्ये जे खरं काय खोटं ते खरोखर इन्व्हेस्टिगेशनमध्ये येईल. कारण ह्यांनी जो प्रायमरी फ्लड रिपोर्ट जो दिलेला आहे जेव्हा पूर आल्यानंतर, तो एकदम मिसगायडिंग आणि चुकीचा प्रायमरी फ्लड रिपोर्ट दिला आहे. त्याच्यामध्ये इटसेल्फ जो पाऊस किती हेवी झाला, ते संगमेश्वर साईडला पाऊस जोरात झाला इन कम्पॅरिझनली आणि तिथे पूर आला नाही, पण आपल्या इथे का आला आणि जास्त तिथे कम्पॅरेटिव्हली पाऊस कमी होऊन सुद्धा जास्त पुराचं पाणी आपल्या इथे का फटका लागला. हे कंपॅरिझन मी कोर्टासमोर आणून दिलं की त्यांचेच प्रायमरी फ्लड रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की नेबरिंग सिटीज आणि तालुक्यामध्ये पाऊस जोरात पडला आहे आणि आपल्या इथे त्याच्याप्रमाणे कमी पडूनसुद्धा मला रिसर्च करायला आपल्या विषयावरती की हा कोकणामध्ये नेहमीच आता हा ग्लोबल इश्यू आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू आहे. त्याच्यामध्ये जंगलतोडी, फॉरेस्ट लँडस्लाईड्स हे होतच राहतात कोकणात. तर कोकणाला वाचवायसाठी IIT बॉम्बेसारखी जर एक्सपर्ट्स बसले आणि त्याच्यामध्ये कुठे एक आम्हाला राज्य सरकारला तशी हे दिली इकॉलॉजिकल एक्सपर्ट्स, एन्व्हायरमेंटल्स पकडून, तर कुठेतरी आपला कोकण वाचेल, हे अशी मी कोर्टासमोर विनंती केली आहे. आणि जेवढेही ब्रिजेस तुटलेले आहेत या महापुराच्या संदर्भात वाशिष्ठी नदीच्या वरती असणारे, ते पूर्ण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात असो, स्पेशली पाहायला गेलं तर एनरॉन पूलच्या मुळे आपल्या पूर्ण चिपळूणला त्रास होतो आहे बाहेर जायला. तर तो एनरॉन पूलला लवकरात लवकर त्याच्यावरती कोर्टाने आदेश द्यावं आणि त्याचं बनवून घ्यावं अशी आपण विनंती केली आहे. गाईडलाईन्स, ऑपरेटिंग सिस्टम, SOPs हे सेट करायला कोलगेवाडी धरणासाठी की पाणी कसं सोडायचं ते आपण विनंती केलेली आहे. जो पैसा आपण उत्खनन जो करतो, पैसा रेव्हेन्यू डिपार्टमेंटला भेटतो, त्याची माहिती कोर्टासमोर द्यावी की चिपळूणमध्ये, महाडमध्ये पैसा किती भेटतो आणि तो पैसा रॉयल्टीच्या मार्फत जो कोट्यवधी रुपये सरकारला भेटतो, त्याचा फायदा आत्तापर्यंत कोकणी माणसाला झालेला आहे का, ते मी एक विनंती केलेली आहे मध्ये टाकलं आहे. म्हणजे ते प्रॉपर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही त्यांच्याकडे नाही आहे. 45 डेजसाठी थांबून वेस्ट मॅनेजमेंट करायला लागतो त्यांना, पण तो बाकी जो प्लास्टिक वेस्ट आहे, बॉटल्स आहेत, त्याचा काय,
आणि चिपळूण शहराला प्रॉपर एक कचरा प्रकल्प भेटावं याची विनंती केलेली आहे. 11,500 कोटी हे सरकारने निधी जाहीर केली. ते लोकांपर्यंत कसं स्ट्रॅटेजिकली प्लॅन हे द्या कोर्टासमोर, की कसं पोचणार हे तुम्ही कोर्टासमोर द्या. कारण असे खूप निध्यांचा अनाऊन्समेंट होतात, सरकार करतात, पण लोकांपर्यंत पोचत नाही. हे खरं वस्तुस्थिती आपल्या कोकणासंदर्भात मला तर दिसून येते. तर त्या संदर्भात तुम्ही कोर्टासमोर प्रॉपरली स्ट्रॅटेजिक प्लॅन द्या, हे मी सबमिशन्स केलेलं आहे. आणि मी जे सजेशन्स केलेले आहेत त्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने त्याच्यावरती पॉझिटिव्हली विचार करावं आणि आपली याचिका अलाव करावी. आणि तसं ॲफिडेविट दिलेलं आहे कोर्टासमोर. त्या ॲफिडेविट आपण खोडून लावलं. त्या ॲफिडेविटचं सर्वांच्या समोर होतंच, न्यूजमध्ये आलंच होतं. त्याच्यामध्ये ते स्वतः ॲक्सेप्ट करत आहेत की एक बोट चिपळूण आणि खेडसाठी आम्ही दिलेली आहे. आपला चिपळूण तालुक्याचा जर आपण पॉप्युलेशन पाहिलं 2011च्या सेन्ससप्रमाणे, तर तो 2,23,000 हे पूर्ण तालुक्याचा होतो आहे. आणि जर शहराचा पाहिलं तर 55,139 आणि 12,000 खेरडी ग्रामस्थानाचं पाहिलं तर तेवढं पॉप्युलेशन होतो आहे. तर आत्ता जर 2021मध्ये जर सेन्सस झाला तर डेफिनेटली 1,00,000च्या वरती अर्बन पॉप्युलेशन आपल्या शहराचा पोचलाच असेल. आणि 1,00,000च्या पॉप्युलेशनला फक्त एक फायबरची बोट, हा कुठला न्याय? हे स्वतः कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी कोर्टासमोर देत आहेत. त्यांनी सांगितलं आहे की NDRFची टीम ही टायमावर आली, ही लोकांपर्यंत 22 तारखेलाच पोचली आणि आम्ही खूप लोकांना 1,800 लोकांना वाचवलं. 726 चे मेंबर्स होते त्या आर्मी NDRF हे पकडून. तर मी तेव्हा प्रश्न विचारला आहे माझ्या रिजॉइंडरमध्ये, 726 इक्वल टू 726 लाईफ जॅकेट्स हे का तेवढे होते का? कारण तेव्हा 12 ते 14 कुठे 20 फूट पाणी होता. कोणी एवढा उंचीचा माणूस तर आपल्या NDRFमध्ये नाहीच आहे, तर त्याला लाईफ जॅकेटशिवाय पाणीमध्ये उतरता येत नाही. तेवढे इक्विवली लाईफ जॅकेट्स आहेत का? आणि हे चुकीची माहिती आहे की हे जे पण आलेत ते टायमावर आलेत. कोणीही टायमावरती आला नव्हता. सर्वच पाणी 23 तारखेला जेव्हा बाहेर पडला तेव्हाच सर्व लोक आलेत. याचा एक एक्झाम्पल ABP माझामध्ये दाखवलेलं होतं. तेव्हा लोक म्हणतात त्याच्यामध्ये, आता बघा हे आले, आता उपयोग काय त्यांचा? आज येऊन कोणाला वाचवणार? स्थानिकांचा संताप. ABP माझाचा मी क्लिपिंग कोर्टासमोर ठेवलेलं आहे. त्यांनी जर म्हटलेलं आहे की आम्ही मदत केलेली आहे, मी कोर्टासमोर दाखवून दिलेलं आहे की लोकांनी स्वतः आपली मदत केलेली आहे. आजूबाजूच्या लोकांनी हे घरचं सामग्री वापरून, म्हणजे जे मुलं ते बाथटबमध्ये वापरतात तसं हे वापरून लोकांना ठेवून मग बाहेर काढलेले हे व्हिडिओज आणि फोटोज कोर्टासमोर आणून दिलेले आहे. जे अपरांत हॉस्पिटलमध्ये वाचवणारा व्यक्ती त्याचा मी सर्व फोटोज कोर्टासमोर आणून दिलेले आहे की कोणी NDRF वगैरे टाईमवर नाही आले. ह्यांचं काम होता की लोकांना खाणं वगैरे देणं. कोणी हे याच्यामध्ये सर्व मी कोर्टाला दिलेलं आहे. आत्ताची रिसेंटली डिसेंबरची वस्तुस्थिती जो अँड्रॉन पूलचा आहे, अजूनच नुकसान होत आहे. कोणाने टच केलंच नाही. PWDनं फक्त सांगितलं आहे, PWD इंजिनियर, की आम्ही कोकण भवनला आम्ही पत्र लिहिलं आहे की येऊन इन्स्पेक्ट करा. 5 महिने व्हायला आले, आत्तापर्यंत कोणीच इन्स्पेक्ट केलेलं नाही आहे. या संदर्भात इमिजिएट ॲक्शन्स, इंटरिम ऑर्डर्स करावी ही अशी कोर्टाकडे विनंती केलेली आहे. आता तर जिल्हा कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की जो पूर आहे तो फक्त आणि फक्त आरोपी पाऊस आणि हेवी रेनफॉलमुळेच आहे. तर कलेक्टर साहेबांचा 23 तारखेचा एक इंटरव्ह्यू मी कोर्टासमोर आणून दिले, टाइम्स ऑफ इंडियाचा. चिपळूण फ्लड्स पार्टली मॅनमेड डिझास्टर, रत्नागिरी कलेक्टर. त्याच्यामध्ये ते म्हणतायत, इनलीगल कन्स्ट्रक्शन नियर दी वाशिष्ठी रिव्हर बेड्स अँड डिस्चार्ज ऑफ वॉटर फ्रॉम कोलकेवाडी डॅम हॅव ऑल कंबाइंड टू कॉज हॅवॉक इन कोस्टल टाउन ऑफ चिपळूण. हे टाइम्स ऑफ इंडियाचं 23 तारखेचं जिल्हाधिकाऱ्यांना कमेंट्स केलेलं आहे. आणि आफ्टर मी सर्वांची जे इन्व्हेस्टिगेशन व्हावी हे मी कोर्टासमोर जी मी मागणी केलेली आहे ती चुकीची नाही आहे. कारण ही फक्त माझीच ही विनंती नाही आहे, हे सर्वांची विनंती केलेली आहे. स्टार्टिंग फ्रॉम लोकल
politicians, local MLAs, to MPs, to ministers, to केंद्र मंत्री, टू ऑपोजिशन पार्टी लीडर्सपासून सर्वांनी विनंती केलेली आहे. आपल्या खासदार विनायक राऊत साहेबांनी केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहितीच असेल, सर्वात व्हायरल झालेला भास्करराव साहेबांचा भास्कर शेठचा जो पंचायत समितीमध्ये झालेला मीटिंग, त्याच्यावरती प्रशासनावरती जे आरोप झालेले आहेत. त्याच्यानंतर आपले आमदार साहेब आहेत, व लीडर ऑफ अपोजिशन देवेंद्र फडणवीस साहेब, प्रवीण दरेकर साहेब, केंद्रमंत्री रिसेंटली झालेले आपले नारायण राणे साहेब, काँग्रेसचे आणि माजी स्पीकर विधानसभा अध्यक्ष साहेब नाना पटोले साहेबांनीसुद्धा काँग्रेस उच्चतंत्रीय चौकशी ही माग केलेली आहे. ते मी कोर्टासमोर दिलेली आहे. हे कदाचित पॉलिटिशियन्सना आपलं हे पॉलिटिकल पिकनिक समजून येऊन हे गेले आणि हे पॉलिटिकल स्टेटमेंट कदाचित त्यांच्यासाठी असेल. पण मी कोर्टासमोर एक चिपळूणचा फ्लड अफेक्टेड पर्सन आहे हे मी कोर्टाला समजून दिले की मी स्वतः माझ्या घरी 8 फूट पाणी होतं. आत्ता जर मला जर लक्षात येतं की कसे दिवस होते तर माझ्या डोळ्यात अश्रू येतो. आणि असं मी कोर्टासमोर आलेलो आहे. तर मी फक्त पॉलिटिकल स्टेटमेंट करत नाही आहे, मी कुठे चुकीची मागणी करत नाही आहे. जसं पॉलिटिकल स्टेटमेंट्स फक्त करून गेलेले आहेत. मी खरोखर फ्लड अफेक्टेड पर्सन आहे. यामध्ये इन्व्हेस्टिगेशन व्हावी आणि लोकांसमोर जे वस्तुस्थिती झाली ते याबद्दल. बाकी BBC